लोकमान्य टिळक जन्मस्थान बरं, हे ते घर आहे. परतीचा प्रवास चालू होईल रत्नागिरी ते दिवा. एवढं खोल आहे खाली. हॅट्स ऑफ कोकण रेल्वे. समोर येते आता माणगाव रेल्वे स्टेशन. कोलाडला मे बी क्रॉसिंग लागलंय, त्यामुळे मुंबई गोवा नॅशनल हायवेला पॅरलल आपली ट्रेन चालली. नमस्कार, गुड मॉर्निंग, सुप्रभात मित्रांनो. तर आज हा आहे तिसरा ब्लॉग. आता मी हॉटेलमधून चेकआउट करत आहे रत्नागिरीवरून आणि जी दिवा पॅसेंजर आहे 10106 रत्नागिरीला, ती 12:10चा टायमिंग आहे तिचा आणि दिव्याला रात्री 8:15 वाजता पोचते. तर 12:10 वाजता मला रत्नागिरी रेल्वे स्टेशनवरनं ती ट्रेन पकडायची आहे. आता सकाळचे वाजलेले आहेत 9:15. रत्नागिरीचं मार्केट, इथे स्वामी समर्थांचा मठ आहे बाजूलाच. आणि मार्केट रत्नागिरीला आत्ता तरी पाऊस नाही पडत आहे. चला आता निघायची वेळ झाली. आय एम ऑल्सो रेडी. आणि त्याच्यानंतर आपली बॅग रेडी झाली आहे. ओके, बॅग रेडी आहे. आपला रेनकोट घेतला आहे, कॅप घेतली, सगळं. आता AC वगैरे बंद करतो. इकडे काय राहिलं नाही ना? नाही, काय राहिलं नाही. चला, हॉटेलच्या बाहेरच आल्यावर रोड टचच हॉटेल आस्वाद म्हणून तिकडे थोडासा ब्रेकफास्ट करू. एक उपमा ऑर्डर केला आहे आणि नंतर बघू एक वडापाव खाऊ आणि मग चहा कॉफी घेऊ आणि मग डायरेक्ट रेल्वे स्टेशनला जाऊ रत्नागिरी. किंवा इकडे एक लोकमान्य टिळकांचं घर जिथे राहायचे ते एक स्मारक म्हणून बनवलं आहे. ते जर चालू असेल तर ते एकदा आपण जाऊन बघू. उपमा आलेला आहे आपला, फटाफट खाऊन, भूक लागली. सकाळी सकाळी एक गरमागरम चहा ब्रेकफास्ट नंतर. तर आता मी लोकमान्य टिळकांचं जे जन्मस्थान आहे तिकडे चाललो आहे, त्या घराजवळ चाललो आहे. आणि मला स्पेशली मॉर्निंग वाईफ खूप आवडल्या रत्नागिरीच्या. एकदम प्लेझंट आणि जो इकडचा क्राऊड आहे ना, तो पण एकदम डिसेंट क्राऊड आहे, फुल हेल्पफुल क्राऊड आहे. आपण पोचलो आहे लोकमान्य टिळक जन्मस्थान, बर्थ प्लेस. बघूया इथे एंट्री मिळते का. ते स्मारकाची वेळ आहे सकाळी 10 ते संध्याकाळी 5:30. लोकमान्य टिळक यांचं जन्मस्थान रत्नागिरीमधलं, बर्थ प्लेस. हे ते घर आहे. आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे, तर मी बाहेरनंच दाखवतो आहे. मी आता स्वतः आतमध्ये चाललो आहे, बट कॅमेरा अलाउड नाही आहे. चला, तर लोकमान्य टिळकांचं जे जन्मस्थान आहे रत्नागिरीमधलं ते बघितलं. आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहेत. तिकडे त्यांनी वापरलेल्या वस्तू, परत त्यांनी केसरी आणि मराठा जे वृत्तपत्र लिहिलेले त्याचे काही फोटोज होते आणि बाकीच्या पण गोष्टी होत्या त्या. रेल्वे स्टेशनवर आपली एंट्री झालेली आहे. रेल्वे स्टेशन बाकी मस्त आहे. तिकीट काढले रत्नागिरी टू डोंबिवली 150. सावंतवाडी दिवा एक्सप्रेस 12 वाजता A02 प्लॅटफॉर्म नंबर 2वर येणार आहे. चला, गाडी ऑन टाईम आहे. 1:10 झाले आणि आता गाडी येईल 2 मिनिटातच. रत्नागिरीला टाईम असतो 12चा, बट जवळजवळ 1.25 तास गाडी लेट. बट आता गाडी येते 2 मिनिटातच आहे. चला, आपली ट्रेन आलेली आहे दिवा पॅसेंजर 1:15 वाजता रत्नागिरी. मला विंडो सीट मिळालेली आहे. आता काही टेन्शन नाही, मस्त शूट करत करत जायचं. वडापाव घेतलेला आहे.
रत्नागिरीला, म्हणजे पुढे काय खायचं टेन्शन नाही. रत्नागिरीवरून गाडी निघालेली आहे 1:25. टाईम आहे 12:05चा. 1:25 म्हणजे जवळजवळ 1.25 तास, 1.5 तास लेट आहे गाडी. पण चला निघाली. पाऊस नाही रत्नागिरीला एवढा. बघूया पुढे पाऊस भेटतोय का. परतीचा प्रवास चालू झालेला आहे रत्नागिरीवर. आणि निर्मलला गाडी चाललेली आहे. एवढं खोल आहे खाली, एवढ्या हाईटवर. प्रत्येक बोगद्याच्या बाहेर आलो की अशी वॉटरफॉलची लाईन लागते. भात लावणीची कामं चालू आहेत, नांगरणी चालू आहे. तिथे बैलांची जोडी दिसते. एवढी मोठी खलाटी नदीच्या किनारी. पहिलं स्टेशन आहे संगमेश्वर रोड. आता ट्रेनमध्ये हळूहळू गर्दी वाढत जाईल. दिव्याला जाणारे, पनवेलला जाणारे प्रत्येक स्टेशनवरती आता चढवतो. समोर आहे मडगाव सावंतवाडी, दिवा. अरे ही सकाळची दिवा पॅसेंजर. 2:45 वाजता ट्रेन सावर्डा स्टेशनला पोहोचेल. आता पुढचं स्टेशन याच्यानंतर आय थिंक चिपळूण आहे. तर आता चिपळूणला थोड्या वेळातच पोहोचू, अर्ध्या पाऊण तासात. एक भेळ घेतोय बसल्या बसल्या, टाइमपास. 20 रुपयाला आहे. अगेन मी केलेला कचरा डस्टबिनमध्ये. चिपळूणमध्ये भात लावणीला जोर आलाय. मोठीच्या मोठी खलाटी, शेतकरी बांधव दिसत आहेत. काही ठिकाणी ट्रॅक्टर फिरवला जातोय, काही ठिकाणी लावणी झालेली. ऑसम दृश्य. केवढी मोठी खलाटी आहे, बापरे. जवळजवळ 15-20 एकरमध्ये होती. वा, जबरदस्त. केवढी मोठी खलाटी आहे बघा मित्रांनो. ऑसम. बऱ्याच ठिकाणी अजून भात लावणी बाकी आहे. काही ठिकाणी आवण मोठे होत आहेत. ते बघा इथे आवण लावलेत, ते मोठे व्हायचे बाकी आहेत अजून. ऑसम. आणि माझ्या मते ती इकडे नदी, वशिष्ठी नदी वाटतं. ते गुरं चरतायत, मस्त हिरवा चारा पावसाळ्यात. हवा आहे तेवढा पोटभर. पूर्ण सपाट परिसर आहे, पठारासारखा. तिकडे डोंगरावर गाव आहे. नदीच्या त्या पलीकडे गुरं चरताना ते मासे पकडतोय. हे आहे कोकणातलं लाईफ. पीसफुल. मेहनतीचं पण तेवढंच, पण पीसफुल आणि पोल्युशन. पण आपल्यासारखे जे पर्यटक फिरत असतात
ट्रेनमधून बसमधून आजूबाजूला आपण जेव्हा बघतो प्लॅस्टिकचा कचरा तेव्हा खूप राग येतो. खेड रेल्वे स्टेशनला आपली एंट्री झालेली आहे. खेडचा टायमिंग आहे 2:22 आणि आत्ता झालेले आहेत 3:40. म्हणजे 1 तास 20 मिनटं जवळजवळ ट्रेन लेट आहे अजून. माणगाव शहराच्या जवळ पोचलेलो आपण. माणगाव रेल्वे स्टेशन 5 मिनिट आणि मस्त आता संध्याकाळचं वातावरण झालं. पाऊस काय दिवसभरात पडलेला नाही. माणगावला पोचलेलो आहोत आपण. हा माणगावला येणारा हायवे, चिपळूणवरून येणारा, गोव्यावरून येणारा NH66 आणि समोर येतं आता माणगाव रेल्वे स्टेशन. आता गर्दी वाढेल आणि या ट्रेनला माणगाववरनं क्राऊड खूप चढतो, पनवेलला दिव्याला जाणारा. आणि ही ट्रेन बरी पडते दिवसभराचं काम करून संध्याकाळी रिटर्न जायला घरी. माणगाव रेल्वे स्टेशन गर्दी बघू शकता तुम्ही. फुल स्टेशन भरलेलं आहे. आपल्या जागेवर बसून घेऊ. 5:30 वाजता माणगाव क्रॉस केलं आहे. आता थोड्याच वेळात 15 मिनिटात कोलाड आहे आणि माझ्या मते 9, 9:30पर्यंत दिव्याला पोहोचतो. तर मस्तच आता प्रवास चालला आहे. संध्याकाळचं ऊन पडलं आहे थोडं आणि आता एक माझ्या मते 2.5-3 तासाची जर्नी अजून बाकी. माझ्या मते 2 तासाची जर्नी बाकी. आता कोलाड आहे. वरती सूर्य आहे. आज पाऊस काय पडला नाही. ट्रेनमध्ये असताना पूर्ण फ्रॉम रत्नागिरी टिल माणगाव पाऊस अजिबात पडला. कोलाड रेल्वे स्टेशनला पोहोचलेलो आहोत. संध्याकाळचे 5:30 वाजलेले. कोलाडला मे बी क्रॉसिंग लागलं आहे, त्यामुळे 10 ते 15 मिनटं गाडी थांबेल असं अनाऊन्स केलं आहे. आणि वाजलेले आहेत आता 5:50. म्हणजे कोलाडवरनं ही 6:05पर्यंत निघेल. दिव्यापर्यंत 9, 9:30 नक्कीच होणार आहे. हे कोलाड रेल्वे स्टेशन. इथे गाडी आता 10 मिनटं तरी थांबेल. पब्लिक सगळं खाली उतरलं आहे पाय मोकळे करायला. ढगाळ वातावरण आहे पण पाऊस काय पडला नाही. एक्झॅक्ट 15 मिनिटाच्या वेटनंतर कोलाडवरनं गाडी फायनली निघाली. आता 6:05 आणि समोर वरती मस्त सूर्य आहे. संध्याकाळचे 6:05 आहेत. पूर्ण गोल्डन कलरचा सूर्य दिसतो. जवळजवळ 8-10 दिवसानंतर सूर्याचं दर्शन झालं. रोह्याला पोचलेलो. समोसे गरम आहेत तर राहवलं नाही, 2 घेतले.
चला हे ट्रेनमधलं लास्ट स्नॅक्स आहे, त्याच्यानंतर आता काही नाही. पनवेल रेल्वे स्टेशनवर एंट्री झालेली आहे आणि संध्याकाळचे नाही, रात्रीचे वाजलेले 7:45. खूपच गाडी उशिरा आली. ॲक्च्युली 8 वाजता दिव्याला हवी असते. तर फायनली रात्रीचे 8:40 वाजता आपली दिव्याला एंट्री झालेली आहे. आता इथून लोकल पकडून डोंबिवलीला जायचं आहे. तर हा व्हिडिओ आता मी इथेच एंड करतो आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ प्रवासाचा कसा वाटला रत्नागिरी ते दिवा, तर आवडला असेल तर लाईक शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. टाटा, सी यू, टेक केअर, गुड बाय.